हॅलो स्टुडंट्स, रोटेशनल डायनॅमिक्समधला आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ही नवीन क्वांटिटी पाहणार आहोत. पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया हेडिंगच असं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मास. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ही मास संदर्भात आहे क्वांटिटी. ज्याप्रमाणे आपण मागचे पाहिले होते कोणते, व्हेलॉसिटी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये, इकडे अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर ॲक्सिलरेशन अँड ॲक्सिलरेशन ट्रान्सलेशनल मोशनमध्ये. त्याचप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मास हे पाहणार आहे. तर त्याच्यातलं आपण जर फॉर एक्झाम्पल पाहिलं की आपण जेव्हा दार उघडतो आणि बंद करतो त्यावेळेला काय होतं की ज्या दरवाजाच्या हिंजीस असतात तिथला फोर्स आणि एज फोर्स, आपण दरवाजाच्या कडांना हात लावतो तिथला फोर्स जर इक्वल झाला तर काय होतो, प्रोड्यूस द इफेक्ट, टर्निंग इफेक्ट इन द डोअर. हा टर्निंग इफेक्ट होतो. ओके, अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स और रोटेशनल मोशन. ओके, मागच्या आपण 11वीमध्ये असताना कपल ऑफ फोर्स पाहिलेला होता. ओके, मीन्स टॉर्क पाहिलेली होती क्वांटिटी. आपण तीच इथं पुन्हा पाहणार आहोत. टॉर्क म्हणजेच द ॲबिलिटी ऑफ अ फोर्स टू प्रोड्यूस द रोटेशनल मोशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ फोर्स ऑर टॉर्क. अँड कपल प्रोड्युसेस द प्युअरली रोटेशनल मोशन and no translational motion because the net force acting on rigid body is a zero. Couple of forces म्हणजे two forces in a opposite direction ने असतात. ओके, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी अभ्यास करताना पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये रोटेटिंग बॉडीमध्ये कायनेटिक एनर्जी हे इक्वेशन पाहणार आहोत. तर ते इक्वेशन पाहताना आपल्याला ट्रान्सलेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे, 1/2 mv². हे सगळ्यांना माहिती आहे. मग धिस इज द रोटेटिंग बॉडी किंवा त्याला रिजिड बॉडी म्हणतात. रिजिड बॉडी मीन्स द हॅविंग द परफेक्ट शेप अँड साईज रिमेन अनचेंज्ड. थोडक्यात दगडाला चेंज होत नाही शेप अँड साईज. ओके, आणि त्याच्यामध्ये दगड फिरवायचा असतो म्हणजेच तो अँग्युलर व्हेलॉसिटी असेल आणि त्याच्यातून जो सेंटर ऑफ द बॉडी त्याच्यातून जो ॲक्सिस जातो त्यालाच म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही सर्व बॉडी म्हणजेच ह्या रिजिड बॉडीचं मास हे रोटेट होत असतं. ओके, म्हणजेच द पार्टिकल ऑफ द मासेस, या बॉडीचे रिजिड बॉडीचे पार्टिकल m1 m2 and m3 number of masses, particle having the number of masses r1 r2 r3 and number of distance, and this perpendicular distance means mass m1, this is the perpendicular distance r1, mass m2 having the perpendicular distance r2 from the axis of rotation. Okay, and here omega is the angular velocity for rotate the rigid body. आपण मागच्या सर्क्युलर मोशनमध्ये v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v इज इक्वल टू r ओमेगा हे एक्सप्रेशन पाहिलेलं होतं. त्याचाच वापर करून इथं आपण काय करणार, v1 म्हणजे द लिनियर स्पीड फॉर रोटेटिंग बॉडी, v1 is equal to r1 omega, v2 is equal to r1 and vn is equal to rn omega. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, इक्वेशन आपण काय लिहू शकतो, फर्स्ट माससाठी इथं लिहिलेले मी 1/2 m1 v1². दॅट्स वाय द n नंबर ऑफ पार्टिकल्स 1/2 mn vn². ओके, हे इक्वेशन ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण ह्या v1 मध्ये व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. ती काय असणार आहे, r1 ओमेगा स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे कारण r² ओमेगा स्क्वेअर असंही लिहू शकतो किंवा असंही लिहिलं तरी चालेल. ओके, देन I is the new quantity and I means the here moment of inertia. I is the notation for moment of inertia
अँड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय लिहिता येईल आपल्याला, m1r1² प्लस नंबर ऑफ मासेस ऑफ रिजिड बॉडीज किती आहे ते नंबर ऑफ mnr1². मॅथमॅटिकली आपण ते लिहू शकतो समेशन mi/ri². ओके. And this is the definition, mathematical definition of moment of inertia. For rotational kinetic energy is equal to 1 half. हा कॉमन आला. मास साठी क्वांटिटी काय आली आपला, हा mn कॉमन आला, हा काढलेला. त्याच्यासाठी काय आला I. आणि ओमेगा स्क्वेअर हा इथं काय निघाला, कॉमन निघाला ओमेगा स्क्वेअर. आणि m1r1 हा जो आहे स्क्वेअर, त्याच्यासाठी आपण काय लिहिलेलं आहे इथं, I लिहिलेला आहे. I इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. ही न्यू क्वांटिटी आपण रोटेटिंग बॉडीसाठी शिकलो. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलसाठी आपण यापूर्वी शिकलेलो होतो. ओके. जर मॅथमॅटिकल इंटिग्रेशन फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं तर मास डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये लिहायचं असेल, अगदी सगळ्या बॉडीमध्ये सगळे मास हे सेम राहतीलच असे नाही, पण आपल्याला मॅथमॅटिकली ही टर्म फॉलोअप करावी लागते. त्यामुळं I इज ऑप्टेन्ड बाय इंटिग्रेशन फॉर्म, दॅट इज दिस इज द साइन ऑफ इंटिग्रेशन r² dm. r इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. म्हणजे दोन डेफिनेशन आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाचं, समेशन फॉर्ममध्ये आणि इंटिग्रेशन फॉर्ममध्ये. जर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रिंगसाठी काढायचा आहे, रिंगसाठी काढायचा म्हणजेच काय, फॉरसेक रिंग वापरली म्हणजे आपली बांगडी, बांगडी जरी म्हटलं तरी ती कशी येते, सर्कम्फरन्सवरच त्याचं मास कसं असतं, सगळं कन्सर्न झालेलं असतं, मध्ये नसतं. म्हणजे दिस इज द रेडियस ऑफ द रिंग. ओके. म्हणजेच ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे r, अँड कॅपिटल M means the total mass of that ring, and this is the axis of rotation. मग आपल्याला रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया लिहायचा असेल तर आपल्याला डेफिनेशन माहिती आहे काय, I इज इक्वल टू टोटल मास ऑफ द बॉडी अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ओके. अँड दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. आता दुसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे ती कोणती, डिस्क. आपण खेळतो ती डिस्क किंवा जेवणाची थाळी धरली तरी काही हरकत नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. आता ही डिस्क आहे. आता ह्या डिस्कचा जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा तर आपल्याला सरफेस डेन्सिटी माहिती आहे, काढावी लागेल. सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास पर युनिट एरिया. ओके. मग आपल्याला M इज द टोटल मास ऑफ द डिस्क आणि एरिया काढायचा म्हणजेच काय येणार, πr². एरिया ऑफ रिंग, आपण त्याच्या हळू छोट्या छोट्या रिंग्स काढल्या कडेनं कडेनं तर डिस्टन्स कमी होतो, लहान लहान रिंग अशा भरपूर रिंग्स काढता येतील. म्हणून आपण इथं काय लिहिणार, 2πr, कारण सर्कम्फरन्स काढणार आहे. 2πr मीन्स सर्कम्फरन्स इंटू dr. ओके. And then the surface density is equal to dm, means small mass of that ring divided by area. This is the area formula, 2πr into dr. मग mass of the ring that is dm is equal to, हेच फक्त काय केलं, रिअरेंज केलं तर इक्वेशन आपल्याला काय मिळेल, dm इकडे गेला हा आणि हे रिअरेंज करून इक्वेशन आपण इथे लिहिलं. दिस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग्स काय येणार मग आपल्याला, dm इंटू r². इथं लिहिलेलंच आहे तेच इक्वेशन इथं लिहिलेलं आहे आपण, dm इंटू r². मग आता डिस्कचं काढायचं. मग डिस्क आपण अगदी 0 पासून कॅपिटल R, इथे लक्षात घ्या तुमची डिस्क घेतलेली आहे तिची रेडियस किती आहे, कॅपिटल R, आणि तुम्ही स्मॉल 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 अगदी कापत गेलात तर त्याची स्मॉल r आपण ही कन्सिडर केलेली आहे रेडियस. मग त्याच्यासाठी ते रिंगचं टोटल काढायचं, 0 to r. मॅथ्स असणाऱ्या मुलांच्या हे लक्षात येईल, 0 to टोटल रेडियस r is equal to 0 to r dm into r². सबस्टिट्यूट हिअर द व्हॅल्यू ऑफ dm, dm ची व्हॅल्यू इथली आहे ती इथे सबस्टिट्यूट केली r². दिस इज द काय झाला, हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन येत नाही त्याच्यामुळे ते बाहेर काढलं. 0 to r r³ dr. मग r³ इंटिग्रेशन काय येतं इथे लिहिताना, r²/4 इथे लिहिलेला आहे तो 2π सिग्मा, दॅट इज द सरफेस डेन्सिटी r⁴ पॉवर डिवायडेड बाय 4,
2 पाय सिग्माची व्हॅल्यू आहे ती m अपॉन पाय आर स्क्वेअर. इथलीच व्हॅल्यू इथे काय केलेली आहे, सबस्टिट्यूट केली r⁴. आणि हे काढून आपल्याला इक्वेशन काय मिळालं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क हे किती येणार आहे, 1/2 m × r². रिंगचं आलेलं mr² आहे आणि डिस्क काय आहे 1/2 into m into r². Here m is the total mass of that disc and r is the perpendicular distance or the radius of the disc. Okay, thank you.